नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आरटी ॲडमिशन 2024-25 साठी लॉटरी तर काढण्यात आली होती, परंतु फायनल जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर करण्यात आलेला नव्हता। तर ते काही या ठिकाणी न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली होती आणि त्याची सुनावणी अजून बाकी आहे। तर ती सुनावणी कधी लागणार आहे, पहिली सोडत विद्यार्थ्यांची कधी लागणार आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटे जोडणी प्रेस करून ठेवा, जेणेकरून आरटी संदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी आपल्याला मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जर आपण आलो तर अजूनसुद्धा असाच मेसेज डिक्लेअर होत आहे की उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका क्रमांक दिलेले आहेत नुसार आरटी 25% प्रवेश प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने सन 2024-25 या वर्षाच्या आरटी 25% प्रवेश प्रक्रियेबाबत माननीय न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आरटी 25% प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल, याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी। म्हणजे अजूनसुद्धा या ठिकाणी सुनावणीची नोटीस जी आहे तर ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। परंतु यानंतर आजची लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। जसं की या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की 12 जूनला या ठिकाणी पहिली सोडत जी आहे तर ती जाहीर होणार होती, परंतु या ठिकाणी अद्याप ही जाहीर झालेली नाही आहे। आता सर्वच पालकांना या ठिकाणी कन्फ्यूज होत आहे। जसं की या ठिकाणी बघू शकता पेपरमध्ये न्यूज आहे, आरटी प्रवेशावरून पालक सैरभर, विद्यार्थ्यांचा प्रवेश घ्यायचा की वाट पाहायची यावरून संभ्रम। म्हणजे आता जसं की जून महिना पूर्ण या ठिकाणी ओलांडत आहे, एंडिंग या ठिकाणी आलेलं आहे, परंतु अजूनही आरटीची पहिली सोडत जाहीर झालेली नाही आहे। मग त्या पालकांनी आपल्या बालकाचा प्रवेश कुठल्या शाळेत या ठिकाणी रेग्युलरमध्ये करून घ्यायचे आहेत की आरटीच्या प्रवेशासाठी या ठिकाणी थांबायचे आहेत, या संभ्रमात पालक या ठिकाणी आहे। म्हणून आजची अपडेट बघा, आपण थोडंसं सविस्तर जाणून घेऊया। आणि जसं की या ठिकाणी राज्यातील लाखो पालक आरटी प्रवेशाची वाट पाहत आहेत, परंतु आरटी प्रवेशाच्या सुनावणीसाठी तारीख पे तारीख देण्यात येत आहे। त्यामुळे पालक सैरभैर झाले असून शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यावा तर आरटीमध्ये शाळेत प्रवेश मिळाला तर काय करायचे, असा प्रश्न पालकांना सतावत आहेत। म्हणजे पालकांचा या ठिकाणी समस्या अशी आहे, जर त्यांनी या ठिकाणी प्रवेश रेग्युलरमध्ये म्हणजे 100% शाळेमध्ये जर ॲडमिशन घेतलं आणि नंतर जर मग आरटी थ्रू त्यांचं ॲडमिशन पालकांचा या ठिकाणी लागला कुठल्या शाळेत, तर मग काय करायचं आहे, म्हणजे त्यांना आरटी थ्रू मग प्रवेश मिळेल का, पहिला जो प्रवेश त्यांनी केलेला आहे तर तो रद्द होईल का, असे प्रश्न या ठिकाणी पालकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे। त्यानंतर शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा की नाही ते निकालाची वाट पाहायची, असा मोठा गंभीर प्रश्न पालकांसमोर निर्माण होत आहे। आणि खरोखरच आहे, जर पालकांनी समजा रेग्युलरमध्ये ॲडमिशन करून घेतलं आणि नंतर जर त्यांचा पालकाचा आरटी थ्रू जर नंबर लागत असेल तर पालकांचा या ठिकाणी फार मोठा नुकसान होणार आहे। कारण की त्यांनी जर रेग्युलरमध्ये ॲडमिशन घेतलं आहे तर त्यांना फीज भरावी लागते आणि ती फीज नंतर आरटीमध्ये प्रवेश लागल्यानंतर परत मिळेल की नाही याची कुठलीही माहिती किंवा अपडेट अजून समोर आलेली नाही आहे। तर या ठिकाणी अजून सविस्तर आपण जाणून घेऊयात की आरटी प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे। राज्यातील 9,217 शाळांमधील 1,05,399 जागावरील प्रवेशांसाठी 2,42,972 अर्ज आले आहेत आणि शिक्षण विभागाने प्रवेशाची ऑनलाईन लॉटरी काढली आहे। परंतु या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर जात आहे। 139 शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। येत्या 11 जुलैला या संदर्भात अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे। त्यानंतर 12 जुलैपासून पुढील प्रवेश प्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट या ठिकाणी केलेले आहे। आणि आता जे आहेत तर 11 जुलैला यावरती जी सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर 12 जुलैनंतरच आपल्या आरटी प्रवेशाची जी पहिली सोडत असेल किंवा लॉटरी असेल तर ती जाहीर करण्यात येणार आहे। म्हणजे अशा पद्धतीनं आता 12 जुलैपर्यंत या ठिकाणी पालकांना थांबावं लागणार आहे, किंवा जे पालक थांबू शकत नाही नंतर त्यांच्या बालकांना कुठल्या शाळेत जर प्रवेश मिळत नसेल तर त्यांनी प्रवेश केला तरी हरकत नाही। परंतु ज्या पालकांना काही आशा आहेत की आरटी थ्रूच ॲडमिशन मिळायला पाहिजे तर ते थांबू शकता, अन्यथा प्रवेश या ठिकाणी घेऊ शकता। तो आहे की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।